इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणी रणवीर अलाहाबादी याला कोर्टाने अंतरिम दिलासा दिलाय. सर्वोच्च न्यायालयानं रणवीरचा पासपोर्ट देण्याचे आदेश दिले आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा पॅनल विजयी झालाय. 18 पैकी 15 जागांवर कल्याण शेट्टी यांच्या सिद्धेश्वर विकास पॅनलचा विजय झालाय. भाजप आमदार सुभाष देशमुख यांना पराभवाचा झटका बसलाय. एल्फिन्स्टन ब्रिजच्या 19 इमारतींच्या रहिवाशांचा पुनर्विकासाचा प्रश्न सुटला. एमएमआरडीए स्वतः 19 इमारतींचा पुनर्विकास करणार. मुख्यमंत्री, एमएमआरडी आयुक्त आणि म्हाडा सीईओंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बीडीडी चाळ पुनर्विकासातील काही घरांच्या चाव्यांचं मे महिन्यात वाटप केलं जाणार आहे. म्हाडा सीईओ आणि उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी ही माहिती दिली. मुंबईतील म्हाडाच्या 5,000 घरांसाठी दिवाळीपूर्वी लॉटरी निघणार आहे. म्हाडाचे सीईओ आणि उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी ही माहिती दिली. पुण्यातील सिंहगड रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. राजाराम पुलावरून एकेरी वाहतूक सुरू असल्यानं वाहतूक कोंडी झालेली होती. एनसीईआरटीनं 7वीच्या पुस्तकांचा अभ्यासक्रम बदलला. इतिहास आणि भूगोलाच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल सल्तनत आणि दिल्ली सल्तनतचे विषय हद्दपार करण्यात आलेत. पुस्तकांमध्ये महाकुंभ, सरकारी योजनांचा समावेश करण्यात आला आहे. भर उन्हाळ्यात अंबरेला धबधबा प्रवाहित झालाय. धबधब्याचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. भंडारदरा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे हा धबधबा प्रवाहित झालाय. चारधाम यात्रेसाठी ऑफलाईन नोंदणी सुरू आहे. भाविक सकाळपासूनच नोंदणी करण्यासाठी रांगेत उभे आहेत. ऋषिकुलमध्ये बांधलेल्या चारधाम यात्रा नोंदणी केंद्रात 2 स्वतंत्र काउंटर सुरू करण्यात आले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.